मुंबई में इन दिनों मराठी भाषा को लेकर के मन से आक्रामक नज़र आ रही है। इसी मुद्दे पर पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र में विवाद चल रहा है। कई पार्टियों के नेता एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप लगा रहे हैं, लेकिन अब मन से मुंबई में रहने वाले फेरी वालों एवं अन्य लोगों को मराठी भाषा सिखाने के लिए मराठी की पाठशाला शुरू करने जा रही है। इसी मुद्दे को लेकर के यह देखिए, बोरीवली के सब्जी मार्केट में मनसे के पदाधिकारियों ने बोरीवली के फेरी वालों एवं सब्जी विक्रेताओं के साथ मराठी में एक संवाद कार्यक्रम का आयोजन किया। मनसे का कहना है कि जो मुंबई में बरसों से रहते हैं, धंधा करते हैं, फेरी करते हैं, उन्हें मराठी आनी चाहिए। अगर नहीं आती है तो मनसे उन्हें सिखाने का काम भी करेगी। अब मनसे मराठी पाठशाला के माध्यम से जो मुंबई में बरसों से रहने वाले लोग हैं उन्हें मराठी की जानकारी देगी, ताकि वह आम बोलचाल की भाषा में मराठी का उपयोग कर सके और अपना कामकाज अच्छे से कर सके। मनसे का कहना है कि हमारा हिंदी का विरोध नहीं है। मनसे किसी भी भाषा का कतई विरोध नहीं करती है। महाराष्ट्र सरकार ने जो पहली कक्षा से हिंदी भाषा को अनिवार्य किया था, मनसे ने सिर्फ उसी को आपत्ति जताई थी। सरकार ने जीआर वापस ले लिया, तो इसके बाद से मनसे शांत हो गई उस मुद्दे पर। लेकिन मनसे चाहती है कि जो बरसों से मुंबई में रहते हैं वो लोग मराठी सीखें। वाद असा अख्ख्या देशामध्ये असा दाखवला जातो की मनसेवाले यूपीवाल्यांना मारतायत। बोरली मार्केट आहे आणि मला वाटतं इथे 70 ते 80% उत्तर भारतीय व्यापारी आहेत, रस्त्यावरचे फेरीवाले आहेत। मग असं असताना इथे कधीच अशी कोणतीही घटना घडली नाही की यूपी आणि मराठी माणसाची भांडणं झाली। बोरलीमध्ये जवळजवळ 40% तरी गुजराती राहत आहेत, 40 का 50% असतील। त्या स्टेशनच्या भागात तर 90% गुजराती आहेत। इथेही कधी अशी घटना घडली नाही। मग इथे दाखवलं जातं की मारलं गेलं। तुमचा तो मिरावरचा विषय तुम्ही बघितला, सगळ्या मीडियाने बघितलेला आहे की तिथे असं काय झालं नाही की त्याला काहीतरी एकदम मोठी मारहाण झाली। पण जर मराठीचा अपमान केला तर 100% कानफडात पडणार। हे आमचं धोरण आहेच। हे मराठी माणसांनी हे मराठी माणसांनी प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे की जर मी माझ्या देशात, महाराष्ट्र देश हा माझा आहे, या देशामध्ये जर मी परका होईल। परवा मोर्चा काढायला आम्हाला बंदी घातली गेली। परप्रांतीयांचा मोर्चा निघाला, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, मराठीचा मोर्चा तर बंदी, अटक। मीरा रोडच्या पोलिसांनी बोरलीला मला घरातनं नोटीस दिली। हे जे व्यापारी आहेत हे व्यापारी गुन्ह्या गोविंदांनी धंदा करतात आणि आम्ही त्यांच्याबरोबर इतकी वर्ष, जे मराठी माणसंही हिंदीत बोलत होता, आज जागृत होता मराठी माणूस आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय। त्याला जर विरोध केला गेला तर नक्कीच हे वाद होणार आहेत। म्हणून एक प्रयत्न असा केला की व्यापाऱ्यांनाही कळून द्या, फेरीवाल्यांनाही कळून द्या की इथे मराठी विषय बोललाच पाहिजे, मराठी भाषा बोललीच पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने जर हा सुसंवाद झाला तर वाद उभेच नाही राहणार आहेत। तुम्ही शिकवणार आहात मराठी फेरीवाल्यांना? मराठीची पाठशाळा आम्ही मध्ये, तुम्हाला ही माहिती असेल, आम्ही मोक्ष प्लाझामध्ये गुजराती मारवाडी व्यापारी होते, त्यांची ही अशी पाठशाळा केली की पैसा द्या आलू, तर आलू म्हणजे बटाटे कसे दिले एवढं तर बोलायला शिका तुम्ही। असा आग्रह कुठेच नाही। आमचा मराठी बांधव आपला जो आहे हा बिचारा स्वतःहूनच जाऊन हिंदीमध्ये बोलतोय, हे आपलं दुर्दैव आहे। आपण जर मराठीवरती आग्रही राहिलो तर त्यांनाही मराठी बोलायला लागेल। मला वाटतं हे उत्तर भारतीय आहेत आणि चांगलं मराठी बोलत असतील, वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना चांगलं मराठी येतं। हा अमित गुप्ता इथे उभा आहे, चांगलं मराठी बोलतो। हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्यातलेच प्रतिनिधी उत्तर भारतीय आहेत। हे TV9चे गोविंद ठाकूर इथे उभे आहेत, त्यांनाही चांगलं मराठी येतं। इथे हा अर्जुन उभा, हा मद्रासी आहे, त्यालाही मराठी येतं। वाद जिथे कुठे होतो, जिथे जेव्हा मास दाखवला जातो तिथे वाद होतो। आमचा प्रयत्न आहे। आज ह्यांना कसं आहे, काही ठिकाणी पैशाचा माज असतो, काही ठिकाणी ताकदीचा माज असतो, आणि जर मराठी भाषेला जर हा माज दाखवला तर तो माज 100% उचलत आहे। आम्ही मराठीची पाठशाळा त्यांना जर चांगल्या भाषेमध्ये मराठी भाषा, जी समजा कपड्याचं दुकान आहे तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये कसं बोललं पाहिजे, कांदे बटाटेवाला आहे तर त्यांनी काय बोललं पाहिजे, भाजीवाला आहे तर त्यांनी काय म्हणजे आपल्या भाजींची पण नावं कधी कधी हिंदीमध्ये असतात आणि मराठी माणसाला तेही समजत नाही। आलू कैसा दिया तर बटाटे, तर फेरीवाल्याला पण कळत नसतं। असा आमचा छोटा प्रयत्न असणार आहे। उद्या आम्ही काही व्यापाऱ्यांची बैठक लावलेली आहे, तिथेही अशीच बैठक होणार आहे बोरली पूर्वेत, आणि त्यांनाही आमचा हा प्रयत्न असणार की तुम्ही व्यापाऱ्यांनाही कसं बोलायचं हे करा। फेरीवाल्यांसोबत पाठशाळा करणार, व्यापाऱ्यांसोबत पाठशाळा करणार, कारण की त्यांनी जर मराठी भाषा शिकली तर हा वाद उभाच राहणार नाही। म्हणजे काही लोक असे बोलत की जाऊन
मुस्लिमांना शिकवा, उत्तर भारतीयांना शिकवा, तिकडे ताकद आहे त्यांना शिकवा. काल मिरावरमध्ये मुस्लिम महिलांनी मराठी चांगलं बोलली, ती टोपीवाला मुस्लिम होता तोही चांगला बोलला मराठीमध्ये. हा वाद असा नाहीये, हा वाद माज दाखवण्याचा वाद आहे. पाठशाळेमध्ये आम्ही फक्त एवढं शिकवणार की मराठीमध्ये तुम्ही भाजीच्या धंद्यावरती आहात तर तुम्ही भाजीवाला जो गिराईक आलाय त्याच्याशी तुम्ही कसं बोलाल, जरा जुडी कोथमीरची जुडी कशी दिली तर त्यांनी त्याचं नीट प्रेमाने उत्तर, तो जर बोलला हिंदी में बात करो तर मग वाद होणार आहे. त्यानंतर ते प्रेमाने शिकवलं की बाबा तुझ्या कस्टमरशी तू असं बोल तर तो वाद संपून जाईल. म्हणून आमचा हा प्रयत्न असणार की ही मराठीची पाठशाळा असणार. सोबतच या फेरीवाल्यांशी तुम्ही काय संवाद केला, प्रतिक्रिया काय मिळतात, आणि जर एवढं करूनही हा सुसंवाद करण्याचा प्रयत्न तुमच्या बाजूने होते, हे करूनही जर आम्ही हिंदीच बोलणार अशी भूमिका आली तर मनसे काय? हो, ह्या भूमिकेला आमच्याकडे उत्तर आहे की हो, मनसे स्टाईल आहे ना. त्या प्रेमाने ते जर राहतायत, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे उत्तर भारतातलं घरही त्यांचं मुंबईतनं बोर्लीतनं चालतंय, हे चांगलंय की नाही. तुमची रोजीरोटी मराठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, आम्हाला आनंद आहे, तुमचं पोट भरतं. पण माझ्या मराठी भाषेचा अपमान केला तर कानफाडात मिळणार, 100% कानफाडात मिळणार. प्रेमाने गुन्ह्या गोविंदांनी राहा, आम्ही तुमचा सन्मान करू. तुम्ही आज मराठी भैया आहात आणि आमच्याकडे पण भैया अशी आहेत, मराठी माणसं ती भैया बनलेले आहेत. हे दुर्दैव आहे की मराठी भाषेचा आग्रह केल्यावरती ते आम्हाला उलट बोलत आहेत. महाराष्ट्रात राहून जर मराठीचा विरोध झाला तर चालणार नाही, तर तिथे वाद होणार, 100% होणार. प्रेमाने राहा, आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू.